एवढ्या दुरून घरी आलो आणि आई म्हणाली बाहेरच थांब. कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला जायचं आहे गावाला. आता गावाला म्हणजे मस्त आम्ही जाणार होतो नाशिकला, कारण की आमचं दोंडे जेवण बाकी आहे ना. मग छान तयारी केली आणि निघालो. आणि आज नेमकं रेल्वेला इतकी गर्दी होती की बाप रे बाप, आम्ही पूर्ण वेळ उभं राहून आलो. इतका कंटाळा होता अक्षरशः. कधी हा प्रवास संपेल असं वाटलं होतं. असतो तर 2-3 तासाचा प्रवास, पण खूप आज अवघड गेला. आणि इथे बघा, इथे आमच्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. या बिल्डिंग्स बघितल्यानंतर लहानपणाच्या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि बघा, जिथं जसं की तुम्हाला मी म्हटले की आईने आम्हाला घरात येऊ दिलं नाही, कारण की तिला आमचं करायचं होतं औक्षण. तिने आमचं औक्षण केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला घरात घेतलं. मग घरी आलो आणि थोड्या वेळ बसलो आणि आई आमच्यासाठी बनवत होती स्वयंपाक. प्रचंड भूक लागली होती आणि त्यात आईच्या हातचं जेवण म्हटल्यावर वा. आणि मग मस्त पुरणाचा बेत होता, मस्त रस, पुरणपोळ्या, छान छान असं मस्त स्वयंपाक होता. नंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो. जेवायला मस्त असं स्वयंपाक, आणि खरंच हे जेवण बघूनच भूक लागली होती. आणि इथे आमची मस्करी चालली होती. भावाला व्हिडिओ काढ म्हटलं होते. आता तो म्हणत होता की आता पूर्ण जेवण कर, तोपर्यंत व्हिडिओ चालू ठेवतो असतं. इथे चालली होती आमची मस्करी जरा. मस्त जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळच्या वेळेला मस्त असा चहा घेतला. आणि आता वेळ होती त्या कार्यक्रमाची ज्याच्यासाठी आम्ही एवढा दुरून आलो होतो. आणि मस्त आता तयारी करून बसलो. आणि इथे पण भावाची मस्करी चालली होती. मला वाटलं फोटोज काढतोय, मी पोज देते आणि तो व्हिडिओ बनवत होता. इथे माझ्या भावाने त्याच्या दाजींचे पाय वगैरे धुतले आणि आईने यांना कपडे घेतले होते. आणि नंतर मला हे देव धुवायचं घंगाळ घेतलं होतं, जे की खूप छान होतं. असा पार पडला आमचा आजचा धोंडे जेवणाचा कार्यक्रम. त्यानंतर मी पण आईसाठी साडी आणलेली होती आणि मी पण आईची ओटी भरली. ओटी तर काही भरता येत नव्हती मला, त्याच्यामुळे मी आईला फक्त आईचे पाय धुतले, तिला हळद लावली आणि तिला साडी दिली. तर असा होता आजचा दिवस. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.